नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण पाहणार आहोत एक रिॲक्शन, ज्या रिॲक्शनचं नाव आहे फॉर्मेशन ऑफ आयोडोबेन्झीन. फॉर्मेशन ऑफ आयोडोबेन्झीन, फॉर्मेशन ऑफ आयोडोबेन्झीन. ज्या ज्या अभिक्रिया आपण बघत आहोत त्या सर्व अभिक्रिया डायझोनियम साल्टच्या आहेत. प्रत्येक रिॲक्शनमध्ये डायझोनियम साल्टमधला डायझोनियम ग्रुप जो आहे तो निघून जातोय व त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल येतोय. प्रत्येक रिॲक्शनमध्ये डायझोनियम ग्रुप हा न्यूक्लिओफाईलने रिप्लेस होतोय. म्हणून या सर्व अभिक्रियांना आपण एक विशिष्ट नाव दिलं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कसं? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या ठिकाणी एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवायचं. प्रत्येक रिॲक्शनमध्ये डायझोनियम साल्टमधला डायझोनियम ग्रुप हा न्यूक्लिओफाईलने रिप्लेस होऊन त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट तयार होतो. हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा आपल्या. आता प्रत्येक अभिक्रिया कशी होते थोडक्यात तुमच्या समोर सांगूयात. पहा आता काय म्हणतं बघा, फॉर्मेशन ऑफ आयोडोबेन्झीन. आता आयोडोबेन्झीन आपल्याला तयार करायचं आहे. मग आता कशी अभिक्रिया होईल थोडक्यात तुमच्या समोर सांगतोय. पहिल्यांदा काय करा, हे घ्या बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, हे प्लस हे मायनस, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. याच्याबद्दल वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. हा जो कंपाऊंड आपल्या समोर आहे या कंपाऊंडचं नाव काय आहे? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आता बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची अभिक्रिया कोणासोबत करायचं? पोटॅशियम आयोडाईड सोबत करायचं. प्लस Ki. प्रत्येक वाक्य नीट लक्षात ठेवा. हा आहे कोण? डायझोनियम साल्ट. आणि या डायझोनियम साल्टची अभिक्रिया आपण कोणासोबत करतोय? पोटॅशियम आयोडाईड सोबत. ठीक आहे. प्रत्येक रिॲक्शनमध्ये एक वाक्य ठरलेलं आहे की त्या ठिकाणचा डायझोनियम ग्रुप निघून जाणार आहे आणि त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल येणार आहे. हे वाक्य डोक्यात ठेवा आणि पहिल्यांदा आपण तेच करूया. हो का? हा संपूर्ण ग्रुप जो आहे हा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी निघून जातो. हो का? हा निघून गेला आणि ह्या संपूर्ण ग्रुपच्या ठिकाणी इथला कोण येईल? I मायनस येईल. I मायनस म्हणजे कोण? न्यूक्लिओफाईल. हो का? इथं आय आला. बघा पहिली स्टेप अतिशय सोपी आहे. हो का? हा तुमचा डायझोनियम ग्रुप निघून गेला, त्याच्या ठिकाणी कोण आला? I मायनस न्यूक्लिओफाईल. म्हणजे डायझोनियम ग्रुप इज रिप्लेस्ड बाय द I मायनस. आता काय तयार होईल बघा. हो का? हे बेन्झीनला बेन्झीन लिहिलं आपण, ऐका बरं का नीट. हां, आणि कोण आलं इथं? I. हो का? आयोडोबेन्झीन तयार झालं. आता बघा, आता फार महत्वाचं आहे. आता हा जो नायट्रोजन आहे ह्याच्या दोन्हीकडचे बॉन्ड तुटतात. हिकडचा बॉन्ड तुटतो खिचॅक, हिकडचा बॉन्ड तुटतो खिचॅक. म्हणजे दोन्हीकडले बॉन्ड तुटले त्याच्यामुळं हा N2 गॅस लिव्हिंग ग्रुप आहे, पटपट निघून जातो. आणि प्लस हो का N2 गॅस, N2 गॅस. हा टप्प्याटप्प्यानं बघा. उरलं कोण? Cl आणि इथला K आणि Cl का होईल? KCl प्लस KCl. संपलं. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी पूर्ण झाली. हा तुमचा कोण आहे? तर याचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आणि तयार झालेला जो प्रोडक्ट आपल्या समोर आहे याचं नाव आहे आयोडोबेन्झीन. अशा प्रकारे आयोडोबेन्झीन तयार झाला. ही एक अभिक्रिया आपल्या समोर आहे. प्रत्येक रिॲक्शन ह्याच प्रकारची आहे. प्रत्येक रिॲक्शनमध्ये डायझोनियम ग्रुप हा निघून जातोय, रिप्लेस होतोय, त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल येतोय. या ठिकाणी सुद्धा तेच घडलं. अरे बाबांनो, या ठिकाणी सुद्धा डायझोनियम ग्रुप निघून गेलाय आणि त्याच्या ठिकाणी I मायनस आलाय. परंतु या ठिकाणी बॉन्ड तुटतो कसा हे पण लक्षात घ्या. हो का? इथला बॉन्ड तुटला, इथला बॉन्ड तुटला, N2 मोकळा झाला, गेला N2. पुन्हा इथला Cl मोकळा झाला, इथला K आणि Cl, KCl, इथला बी तुटतो बॉन्ड, खिचॅक 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 झालं, प्रोडक्ट आलं. आणि अशा प्रकारे आयोडोबेन्झीन तयार झाला. ओके, अजून एक रिॲक्शन घेऊयात याच प्रकारची. ठीक आहे, सेम अशीच आहे. बघा, फॉर्मेशन ऑफ फिनॉल. फॉर्मेशन ऑफ फिनॉल इथंच लिहितो हे. चला रिॲक्शन लिहून घ्या सगळ्यात व्यवस्थित. प्रत्येक रिॲक्शन अतिशय सोपी रिॲक्शन आहे. त्या ठिकाणी आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे. ओके, प्रत्येक अभिक्रिया. आता लिहूयात आपण इथं वरी फॉर्मेशन ऑफ फिनॉल. फिनॉल तयार करता डायझोनियम साल्ट पासून.
डायझोनियम साल्ट पासून आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. कळलं का रे बाळांनो? चला पुन्हा काय करू आपण? डायझोनियम साल्ट घेऊ. डायझोनियम साल्टची अभिक्रिया पाण्यासोबत करायचा आहे. डायझोनियम साल्टची अभिक्रिया पोटॅशियम आयोडाईड सोबत केलो, KI सोबत केलो, तयार काय झालं? आयोडोबेन्झीन तयार झालं. रिॲक्शन मध्ये तेच घडतं. अरे पोरांनो, एक वाक्य लक्षात ठेवा बरं का. प्रत्येक रिॲक्शन मध्ये एक वाक्य नीट लक्षात ठेवायचं की प्रत्येक रिॲक्शन मध्ये डायझोनियम ग्रुप निघून जातोय, त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल येतोय. हे वाक्य विसरायचं नाही. समजते का? आणि मग त्या ठिकाणी काय होत असतं? आता त्याच्यामध्ये काय होत असतं की तो डायझोनियम ग्रुप निघून गेला, त्या ठिकाणी आय आला, आयोडोबेन्झीन तयार झालं. I- हा न्यूक्लिओफाईल, म्हणून न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता परत त्याच प्रकारची अभिक्रिया आहे. ती अभिक्रिया कशी होते थोडक्यात तुमच्या समोर सांगतोय. त्यासाठी टेम्परेचर पाहिजे 283 केल्विन. बघा लक्ष द्या. हो का? हे काय घेतलं आपण? बेन्झीन, डायझोनियम, क्लोराईड. हे प्लस, हे मायनस. नाव लगेच लिहू. बेन्झीन, अरे म्हणा रे माझ्या मागे म्हणा जावा, डायझोनियम क्लोराईड. मी जे काय सांगतोय ते माझ्या पाठीमागे म्हणा. अतिशय सोपा भाग आहे. तुम्ही व्यवस्थितपणे शिकलात ना, बस कळलंच पाहिजे. आणि प्रत्येक कन्सेप्ट सांगतो पुस्तकातलं सोडून देत नाहीये मी काही. आपण व्यवस्थित बघणं महत्वाचं आहे फक्त. आता ह्याची अभिक्रिया करू पाण्यासोबत. पाणी म्हणजे H आणि OH. आता या ठिकाणी आपण अभिक्रिया करतोय आणि याच्यासाठी तापमान पाहिजे 283 केल्विन. किती हो? 283 केल्विन. आता अभिक्रिया कशी होईल बघा. परत तसंच आहे. हा डायझोनियम साल्ट आहे. डायझोनियम साल्ट मधला डायझोनियम ग्रुप निघून जाणार, त्याच्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल येणार. हो का? हा डायझोनियम साल्ट जो आहे तो निघून गेला सगळा. हो का? हा डायझोनियम ग्रुप निघून गेला. डायझोनियम ग्रुप इज रिप्लेस्ड बाय हो का OH मायनस न्यूक्लिओफाईल. आणि मग हाईट येतो. चंपल बस. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. डायझोनियम ग्रुप निघून गेला, त्या ठिकाणी OH आला. बाकीचं काय होते सांगतो पुन्हा. हो का? हे तुमची बेन्झीन रिंग आहे. ही तुमची बेन्झीन रिंग आहे. आणि बेन्झीन रिंगला जोडलेला जो होता डायझोनियम ग्रुप निघून गेला व त्याच्या ठिकाणी कोणाला? OH. म्हणजे डायझोनियम ग्रुप को हटाओ, त्याच्या जागी OH माइनस को लगाओ, म्हणजे न्यूक्लियोफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झंगा डाला. अतिशय सोपी रिॲक्शन्स आहेत. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. झालं, फिनॉल तयार झालं. माझा इथे कसं होतं बघा सगळं. हो का? इथला बॉन्ड तुटला, हिथला बॉन्ड तुटला, N2च्या दोन्हीकडले बॉन्ड तुटले, N2 झाला मोकळा. N2 हा लिव्हिंग ग्रुप आहे. चला, हो का? N2 नायट्रोजनचा वायू निघून गेला, आहे का? इथं कोण आहे? Cl. इथं कोण आहे? H, आहे की नाही? इथला मी बॉन्ड तुटणार आहे. खिचॅक, सगळे बॉन्ड खिचॅक तुटतात. आणि मग इथला H आणि इथला Cl प्लस HCl. झालं. काय काय झालं? फिनॉल. संपलं. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. नीट लक्षात घ्या. फक्त रिॲक्शन कशी होते फक्त लक्षात घ्या. तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. अशा प्रकारे या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट फिनॉल आहे. काय झालं? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतलो, त्याच्यामधला डायझोनियम ग्रुप हा काय झाला? रिप्लेस झाला. कशानं? OH मायनस या न्यूक्लिओफाईलनं. आणि घडली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि हा नायट्रोजन जो आहे N2 डायझोनियम ग्रुप आहे, तो N2 म्हणजेच डायझोनियम ग्रुप आहे, त्याच्या दोन्हीकडले बॉन्ड तुटले, खिचॅक. आणि हा N2 कसा काय निघून गेला. आणि मग हा Cl मोकळा, हा H मोकळा, H आणि Cl, HCl निघून गेला. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी आहे. अजून एक अभिक्रिया आहे ज्याच्यामध्ये याच्यासारखीच अभिक्रिया होते. नेमकं कसं होतं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण बघूयात. आणि ती रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन. फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन. बघा, किंवा त्याला आपण हेडिंग बदलून लिहू शकतो. हेडिंग बदलून लिहू शकतो त्याला. रिॲक्शन विथ फ्लोरोबोरिक ॲसिड. रिॲक्शन विथ फ्लोरोबोरिक ॲसिड. नेक्स्ट रिॲक्शन थोडीशी वेगळी आहे बरं का. नीट लक्षात घ्या. इथे लिहू वाटल्यास मी लिहू इथं. रिॲक्शन विथ फ्लोरोबोरिक ॲसिड. रिॲक्शन विथ फ्लोरोबोरिक ॲसिड म्हणजेच HbF4 आहे का. HbF4 म्हणजे काय? फ्लोरोबोरिक ॲसिड. HbF4चं नाव आहे फ्लोरोबोरिक ॲसिड. आता परत डायझोनियम साल्ट घ्या. डायझोनियम साल्टची अभिक्रिया फ्लोरोबोरिक ॲसिड सोबत करा आणि मग तिथं काय काय होतं नेमकं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. अतिशय सोपं आहे. ध्यान देऊन बघा, फक्त लक्ष देऊन बघा. कन्सेप्ट कळलाच पाहिजे. ह्याच्यात नाही कळण्यासारखं काहीही नाहीये. फक्त आपण व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐका. व्हिडिओ उगं पळवू नका.
एकदा व्हिडिओ स्टार्ट केला त्याला हात लावू नका. काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक बघा. समजलं तरी बी डबल बघा. कळालं का? आपण काय करतो, व्हिडिओ थोडं बघतो, पळवितो, बघतो, कळत नाही तसं. वर्गात जसं आपण शिकतो तसं शिका. वर्गात का गुरुजीला पळविता का तुम्ही? गुरुजीला पळविता होय. मग इथे बी तसंच करायचं. मग मोबाईल ठेवायचं आणि गप बघायचं आणि व्यवस्थित लिहावं जायचं. बरोबर कळते. पुन्हा पुस्तक घ्यायचं, पुस्तकात बघायचं काय काय दिले, कसं कसं दिले. हळूहळू लक्षात येते. आपल्या शिकण्याची पद्धत आहे हो ही. असं शिकावं लागते, मगच कळत असते आपल्याला. बघा बघा बघा, मेसेज पितो आता. हां हो का? बघा इथून स्टार्ट करतो मी. इथून करू. हां हो का? हे घेतलं आपण, काय घेतलं? बेंझिन. हां साल्ट बरं का? बेंझिन N2 हां Cl. थोडं लांब लिहू का? लिहू असं. चला, हे प्लस हे मायनस. हे आपलं डायझोनियम साल्ट आहे. हां नाव काय? हे बेंझिन आहे म्हणून बेंझिन. डायझोनियम हे सगळं शिकले आपण अगोदर. डायझोनियम कार्बनाचं आणि हे Cl म्हणजे क्लोराईड. बेंझिन, डायझोनियम, क्लोराईड. ठीक आहे. आता याची अभिक्रिया करू आपण कोणासोबत? HbF4 सोबत. H हां B हां F हां 4. बघा आता पहिल्या स्टेपमध्ये काय होतं बघा. पहिली स्टेप जी आहे ती नीट काळजीपूर्वक बघा. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, हा BF4 ह्याच्यामध्ये मिसळतो. पहिल्या स्टेपमध्ये हे लगेच निघून जात नाही. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला एक साल्ट मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे साल्ट म्हणजे काय? साल्ट म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये अधिक आणि वजा आहे, ज्याच्यामध्ये कटायन आहे, अनायन आहे, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, त्याला आपण काय म्हणतो? साल्ट म्हणतो. तर या ठिकाणी साल्ट फॉर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कटायन, अनायन. सिंपल आहे. म्हणजे कसं? आता बघा इथून बॉन्ड ब्रेक होईल. हा आहे का? खिचे आहे. हा Cl निघून जाईल आणि हा H या Cl सोबत निघून जाईल. लिहू इथं -HCl. हो का? इथला H आणि इथला Cl निघून गेला आणि हा BF4 काय होतो? ह्याच्यामध्ये मिसळतो. हा BF4 निघून जात नाही, मध्ये मिसळतो बरं का. पहिली स्टेप वेगळी आहे. ही अभिक्रिया अगोदरच्या अभिक्रियेसारखी नाही आहे, थोडी वेगळी आहे. त्याच्यामुळं थोडंसं नीट लक्षात घ्या बाबांनो. हो का? हा तुमचा जो Clचा बॉन्ड आहे तुटला, Cl झाला मोकळा, H झाला मोकळा, H आणि Cl हे निघून गेले HCl झालं. मग आता हा BF4 ह्याच्यामध्ये ऍड होतो. म्हणजे कसं झालं का? हे बेंझिनला बेंझिन लेवा, ह्याच्यामध्ये काय चेंज होणार नाही आहे का? इथं कोण आहे? N2 सुद्धा असंच आहे. N2 पहिल्या स्टेपमध्ये निघून जात नाही. N2 ला N2 आणि हा BF4. हा का? इथे लिहू आपण BF4. BF3F लिहितो मी. चालते का? BF3F म्हणजे BF4 एकच आहे. आणि ह्याच्यावरती चार्ज कोणता येईल माहिती आहे का? निगेटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आला एका ठिकाणी. आणि म्हणून ह्याला म्हटलं आपण काय? ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो, ज्याच्यामध्ये कटायन अनायन असतं, ज्याच्यामध्ये अधिक वजा असतं, त्याला आपण साल्ट म्हणतो. अशा प्रकारचा हा साल्ट तयार झाला आणि ह्याचं नाव आहे बेंझिन फ्लोरोबोरेट. बेंझिन फ्लोरोबोरेट नावाचा साल्ट तयार झाला. ही पहिली स्टेप. आता पुन्हा या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कंडिशन वापरणार आहोत. आता हा कोण आहे? साल्ट तयार झाला पहिल्यांदा. पहिल्या स्टेपमध्ये प्रोडक्ट मिळाला नाहीये. पहिल्या स्टेपमध्ये एक कंपाऊंड तयार झाला, एक साल्ट तयार झाला. आता काय होईल? ह्याचं डिकम्पोजिशन होईल. हा स्टेबल नाहीये, हा अनस्टेबल आहे. ह्याचं डिकम्पोजिशन होईल आणि याचं विघटन, याचं डिकम्पोजिशन दोन प्रकारे होतं आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात. कसं ते सांगतो. हो का? इथं बघा, इथून करू असं बाण. 1 नंबरचा प्रोडक्ट आणि 2 नंबरचा प्रोडक्ट. इथे एक कंडिशन लिहितो, तिथे एक कंडिशन लिहितो. पहिल्यांदा काय करू आपण? पहिल्या कंडिशनमध्ये याच्यामध्ये ह्याला आपण हिट केलो. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं? ह्याला आपण हिट केल्यावर काय होईल माहिती का? हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बी बॉन्ड ब्रेक होतो. खिचाक N2 झाला मोकळा म्हणजे -N2 निघून गेला. बरोबर आहे. पुन्हा काय होईल? F आणि F मधला बॉन्ड तुटतो आणि हा BF3 मोकळा होतो आणि वजा काय होईल? BF3. ऐका बरं का? हो का? हितला बॉन्ड तुटला, N2 झाला मोकळा, N2 गेला. पुन्हा हिकडचा बॉन्ड तुटलाय, हिकडचा पण बॉन्ड तुटतो आणि BF3 निघून जातो. उरला काय? फ्लोरीन. मग ही बेंझिन रिंग आणि हे फ्लोरीन. हो का? प्रोडक्ट लिहिला आपला हा बेंझिन रिंग. उरला कोण? फक्त फ्लोरीन. हो का? अशा प्रकारचा फ्लोरोबेंझिन तयार झाला. कोण झाला? फ्लोरोबेंझिन. नीट ऐका बरं का व्यवस्थित. एक रिॲक्शन नीट ऐका. पहिली रिॲक्शन कशी होते तुमच्या समोर सांगितलेलं आहे. ही अशा प्रकारची पहिली अभिक्रिया घडली. दुसऱ्या अभिक्रियेमध्ये काय घ्यायचं आपल्याला? हिट करायचं आहे. कळलं का? आणि कॉपर घ्यायचा आहे. आणि काय घ्यायचं आपल्याला? NaNO2 घ्यायचा आहे.
बघा, आपण जर कॉपर आणि सोडियम नायट्राइड सोबत हीट केलो, हे तर नुसतं हीट केलं आपण, समजा त्याच्याऐवजी कॉपर आणि सोडियम नायट्राइडच्या सानिध्यात आपण हीट केलं तर प्रोडक्ट वेगळा येतो. का होतो बघा, का होतो? या ठिकाणी हे सगळे निघून जातील, या ठिकाणचे प्रोडक्ट आहे का, हा N2 निघून जाईल, इथे लिहू का, N2 निघून जाईल, BF3 निघून जाईल, सगळं तसं. आणि इथला Na आणि इथला F, NaF निघून जाईल, इथे लिहू, खाली खाली लिहू, NaF निघून जाईल. बघा समजते का, N2 निघून गेला, BF3 निघून गेला, उरला फक्त F निघून जातो Na सोबत, आणि हा NO2 का होतो, याच्या ठिकाणी येतो. इथला जो NO2 आहे ना, तो ह्या ठिकाणी येतो, इथला Na, इथला F मायनस NaF, आणि सगळ्यात शेवटी काय उरलं ते या ठिकाणी आपण लिहूयात. त्याचं नाव आहे काय, NO2 नायट्रोबेन्झीन. काय नाव आहे, नायट्रोबेन्झीन. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया तुमच्यासमोर होत आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. बघा, दुसरा प्रोडक्ट, पहिल्या प्रोडक्टमध्ये N2 निघून गेला, BF3 निघून गेला, आणि F इथंच राहिला, फ्लोरोबेन्झीन. जर आपण कॉपर आणि सोडियम नायट्राइड घेतलं, N2 निघून गेला, BF3 निघून गेला, F सुद्धा निघून गेला Na सोबत, NaFच्या स्वरूपात, आणि इथला जो NO2 आहे तो या ठिकाणी आला, आणि मग तुम्हाला नायट्रोबेन्झीनचा प्रोडक्ट मिळाला. म्हणून नुसतं हीट केला, हा जो साल्ट आहे बेन्झीन फ्लोरोबोरेट, हा जो साल्ट आहे फ्लोरोबोरेट, याला तुम्ही नुसतं हीट केला तर फ्लोरोबेन्झीन मिळतो. आणि जर ह्याला तुम्ही हीट केला इन द प्रेझेन्स ऑफ कॉपर अँड सोडियम नायट्राइड, त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट नायट्रोबेन्झीन आहे. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी होते. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग लक्षात घ्या. अशा प्रकारच्या डायझोनियम साल्टच्या ह्या सर्व रिॲक्शन्स या ठिकाणी आहेत. प्रत्येक रिॲक्शन एकसारखी आहे. ही शेवटची रिॲक्शन जरा वेगळी आहे, शेवटची रिॲक्शन थोडी वेगळी आहे, तेवढी एक रिॲक्शन नीट लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या रिॲक्शन एकसारख्याच आहेत. आणि प्रत्येक रिॲक्शनमध्ये तुमचा जो डायझोनियम साल्ट आहे, त्या डायझोनियम साल्टमधला जो डायझोनियम ग्रुप आहे तो निघून जातोय, तो रिप्लेस होतोय न्यूक्लियोफाईलनं. न्यूक्लियोफाईल वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतात. तुम्ही पण व्हिडिओ बघा, शेअर करा, लाईक करा, कळलं का. जर काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, कळालं का. हां, बाकीच्यांना पण पाठवा, तुम्ही पण बघा, इतर विद्यार्थ्यांना पण पाहण्यास प्रेरित करा, समजलं का. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, धन्यवाद.